नमस्कार मंडळी. तर आज मी बनवला होता रव्याचा केक. खूप छान झालेला, सॉफ्ट आणि एकदम स्पॉन्जी देखील झालेला. तर इथे मी छोट्या वाटीमध्ये केक बनवलेला, तो मी पलटी करून घेतला आहे केक सोडवून सर्व साईडून. गरम होता, गरम असतानाच मी पलटी केला, त्यामुळे इकडनं थोडासा साईडून तो निघाला आहे. आणि आता त्याला मी कट करून तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट आणि किती स्पॉन्जी झालेला. आणि खायला पण खूप सुंदर लागतो हा रव्याचा केक. असं वाटत नाही की आपण रव्याचा केक खातो आहे. तर सेम बेकरी टाईपमध्ये तर बघू शकता. बेक पण मस्त झाला आहे सर्व साईडून. आणि मी जास्त बॅटरवालं ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावलेलं टोपामध्ये, तेही तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा, जास्त बॅटरवालं मी इथे लावलेलं ते पण काढून घेतलं टोपामधून. ते पण खूप सुंदर असा केक सगळ्या साईडून बेक झाला आहे, दोन्ही साईडून. अलटून पलटून कुठे चीर गेली नाही आहे, कुठे काय नाही गेली आहे. इथे मध्ये मी सुरी टाकून चेक केलेलं की केक आपला व्यवस्थित बेक झाला आहे की नाही. आणि हा केक मी माझ्या मिस्टरांचा बड्डे येतो आहे त्याच्यासाठीच बनवलेला, पण इन ॲडव्हान्समध्ये बड्डेला टाईम आहे, तर त्यांच्याकडनंच हा केक मी कटिंग करून घेणार आहे. तर तुम्ही आता पहा ते केक कटिंग करतील. आता आम्ही इन ॲडव्हान्समध्ये कुणालच्या बड्डेचा केक कटिंग करणार आहे. हॅपी बर्थडे टू यू इन ॲडव्हान्स. पाहू शकता कसं झालं बघा. हा देखील केक तेवढा सॉफ्ट आणि खायला खूप मस्त झालेला. धन्यवाद.